शो होणार आहे, काय नागरिकांना आव्हान आहे, कसं सत्य सूर्यकिरण एअर शो नाशिकला हा पहिल्यांदा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आकाशामध्ये अतिशय चित्रधराक आमचे जे सगळे फायटर विमान आहेत जे सगळे हे या ठिकाणी हवेमध्ये आपल्या कसरती या ठिकाणी दाखवणार आहेत. 9 फायटर जेट असतील ते वेगवेगळ्या प्रकारच्या कसरतीवरती करतील, तिरंगा त्या ठिकाणी तयार करतील आणि हा अतिशय अविस्मरणीय असा शो आहे. मला वाटतं की ही संधी कोणीही गमवू नये. लहान मुलं असतील, विशेष करून शाळकरी असतील, महाविद्यालयातले असतील, तरुण असतील, सगळ्या आबालवृद्धांनी बघावा असा हा चित्रधराक शो आहे. आमचे जे अतिशय नामांकित फायटर आहेत, सगळे ते वैमानिक आहेत, ते या ठिकाणी आपल्या कसरती हे अतिशय सिलेक्टेड असे लोक आहेत त्या ठिकाणी आलेले आणि ते आपला शो या ठिकाणी दाखवणार आहेत. जवळपास किती मिनिट आपला 45 मिनिट हा शो या ठिकाणी चालणार. यासाठी आम्ही गंगापूर धरणाच्या बाजूला चारही बाजूला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. 30,000 लोक एका वेळी बसू शकतील आणि 2 दिवस हा शो या ठिकाणी झाला, म्हणजे 60,000 लोकांनी हा शो बघावा अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. गेल्या वेळी चेन्नईला हा शो झाला होता, त्यावेळेला खूप चेंगराचेंगरी झाली, खूप गर्दी झाली होती आणि त्यात 5-7 लोक मृत्युमुखी पडले होते आणि ती सगळी काळजी घेऊन आम्ही हे सगळे 10,000 चेअर सगळे वेगवेगळ्या ठिकाणी विभागून लावले. त्या ठिकाणी एकाच वेळेला लाखो लोक या ठिकाणी एकत्र आले होते म्हणून ही दुर्घटना घडली होती. सगळी काळजी आम्ही घेतलेली आहे. अतिशय बघण्यासारखा, म्हणजे आपल्याला पुन्हा अशी संधी मिळणार नाही असा प्रत्यक्ष बघण्याचा हा शो या ठिकाणी आहे. ही संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण हा शो बघण्यासाठी निश्चित सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी यावं.